तर बघा मित्रांनो, आता आम्ही कर्नाळा अभयारण्याच्या गेटजवळ आलो. बघा हायवे आहे, त्याच्या ट्रेक मार्गावर बघा अशी घनदाट झाडी आहे, त्यामुळं उन्हाचा त्रास जास्त जाणवत नाही. आम्ही सुळक्याजवळ येऊन पोहोचलो आहोत. बघा हाच आहे तो सुळका, कर्नाळा किल्ला जाऊन. तर मित्रांनो बघा, कर्नाळा किल्ल्यावरून दिसणारा आजूबाजूचा परिसर बघा. या बाजूला समोर माणिकगड किल्ला दिसत आहे. नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. मी सतेज नेमकर आणि आपलं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आम्ही निघालो आहोत कर्नाळा किल्ला इथे जाण्याकरिता. बघा सोबत पार्थ आहे, पार्थ आणि मी निघालो आहोत म्हणून. आता आम्ही नागोठण्याला पोहोचलेलो आहोत. आता पुढे जाऊन इथे मुंबई गोवा हायवे चालू होणार आहे आणि तिथून मग आपल्याला कर्नाळा जायचं आहे. तर आता पेणच्या पुढे एका हॉटेलमध्ये आम्ही नाश्ता करण्याकरिता थांबलो आहोत. पार्थ आणि मी दोघांनी देखील मेदूवडा सांबार नाश्त्याकरिता घेतलेला आहे. चला तर पटापट नाश्ता करूया आणि पुढे जाण्याकरिता निघूया. तर बघा मित्रांनो, आता आम्ही कर्नाळा अभयारण्याच्या गेटजवळ आलो. बघा हायवे आहे, मुंबई गोवा हायवे, मुंबईकडे जाणार असता. आणि इथून आता खाली आपल्या बाहेर जाऊन हायवेच्या खालून उजव्या बाजूला यायचं आहे. मग तिकडे एंट्री गेट आहे. तर चला आता इथून आम्ही आतमध्ये चाललेलो आहोत. तर बघा, आता आम्ही कर्नाळा अभयारण्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आलेलो आहोत. समोरच तिकीट खिडकी आहे आणि या बाजूला गाड्यांची पार्किंग आहे बाईकची, आणि बाजूलाच मुंबई गोवा हायवे आहे. तर आता पटाट तिकीट काढूया आणि किल्ल्याच्या दिशेने जाऊया. इथे बघा गाड्यांच्या पार्किंगकरिता जे काही तिकीट घेतलं ते त्याचे दरपत्रक लावलेलं आहे. या बाजूला कारकरिता पार्किंग आहे. चला तर आता पटाट आपल्याला तिकीट काढून आतमध्ये प्रवेश करायचा आहे मुख्य प्रवेशद्वारातून. तर मित्रांनो, कर्नाळा अभयारण्याच्या आता गेटवरून आम्ही एंट्री करून समोर आतमध्ये आलो. तिकीट काढलं. मोठ्या माणसाचं 60 रुपये तिकीट आहे आणि लहान मुलांकरिता 12 वर्षाखालील मुलांकरिता 30 रुपये तिकीट आहे. आणि गाडी पार्किंगकरिता बाईकचे 50 रुपये आहेत, मोठ्या गाड्यांचे 200 आणि एकदम मोठी बस असेल तर 300, कारचे 200 असे एकंदरीत तिकीट आहे. आणि आता आतमध्ये एंट्री केल्यावर बघा इथे एक अभयारण्याची थोडी माहिती दिलेली आहे, किती वेळ लागतो कुठे जायला ते सर्व. आपल्याला कर्नाळा किल्ल्यावर जायचं 90 मिनिटे, म्हणजे साधारण 1.5 तास किल्ल्यावर जाण्याकरिता लागेल. आणि या बाजूलाच रस्त्या डाव्या बाजूला सर्व पक्षी अभयारण्य आहे. त्यामुळे पक्ष्यांची सर्व माहिती दिली आहे, फोटो आहेत आणि प्रत्येक पक्षाचा नंबर दिला आहे. आणि नाव इकडे एका बाजूला नाव लावलेलं आहे, तसं कोणत्या पक्षाचं काय नाव, किती नंबरच्या पक्षाचं, एकंदरीत चांगली सुंदर माहिती दिली आहे. तर चला आता आपण किल्ल्याकडे जाऊया. पुढे किल्ल्याकडे जाताना बघा असा रस्त्या दोन्ही बाजूला अशी झाडांची विविध अवयवांची माहिती दिली आहे, म्हणजे पाने, खोड, फुले, म्हणजे फोटो दिलेले आहेत आणि फोटो पूर्ण माहिती दिली आहे. बघा फुले, हिरवी फुफ्फुसे, जंगल. अभयारण्याच्या मुख्य गेटमध्ये आत आल्यानंतर थोड्या अंतरावर बघा इथे एक छोटंसं उद्यान आहे मुलांना खेळण्याकरता. विविध खेळणी आहेत. त्याचं पार्थ तिथं थोडं खेळतं आहे. मग आपल्या इकडनं या रस्त्याने पुढे वर जायचं आहे. चला बघा, घसरगुंडीवरून पाहत आला. वा. तर मुख्य गेटपासून साधारण 10 ते 12 मिनिटे चालल्यानंतर आपली किल्ल्याकरता प्रॉपर ट्रेकिंग चालू होते. तर बघा आता आमची ट्रेकिंग चालू झाली. कच्च्या पायऱ्या आहेत, त्यातून वर जायचं आहे. इकडे वर जायचं आहे आता. मित्रांनो, किल्ल्याच्या ट्रेक मार्गावर अशी घनदाट झाडी आहे, त्यामुळं उन्हाचा त्रास जास्त जाणवत नाही. बहुतेक मार्गावर असं पूर्ण एकदम जंगल आहे. तर मित्रांनो, साधारण पाऊण तासाची आमची ट्रेकिंग झालेली आहे. किल्ल्यावर आल्या अर्धा जवळ किल्ला आम्ही चढलेलो आहोत. अजून साधारण अर्धा ते पाऊण तास आम्हाला इकडे पुढे जायचं आहे. पण जरा दम लागलेला आहे. दगड आहेत ना भरपूर, दगडांना चढाई करता करता दम लागले, त्यामुळे थोडा आम्ही आराम करतो. तेव्हा पार्थ पण इकडे बसला आहे एका दगडावर, आणि मी पण एका दगडावर बसलो आहे. जरा आराम करू 5 मिनटं, मग निघू पुढे किल्ल्याच्या दिशेने. कर्नाळा किल्ला हा रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यामध्ये पनवेलपासून साधारण 12 ते 13 किलोमीटर अंतरावर आहे. तसेच किल्ल्याच्या पूर्ण गोलाकार कर्नाळा पक्षी अभयारण्य पसरलेले आहे. तर मित्रांनो, साधारण 1.25 तासाच्या ट्रेकिंगनंतर आम्ही वरती आलेलो आहोत. आता थोडीशी चढाई आमची बाकी राहिलेली आहे. साधारण 10-15 मिनिटात आम्ही वरती पोहोचू सुळक्याजवळ. तर बघा आता माझ्या मागच्या बाजूला सुळका पूर्ण स्पष्ट दिसते, मोठ्याच्या मोठा सुळका, कर्नाळा पिण्याकाल.
कर्नाळा किल्ल्याची गडदेवता असणाऱ्या कर्णाई माता मंदिराजवळ आता आम्ही आलेलो आहोत. तर बघा आता पाचने दर्शन घेतलं आहे, मी पण दर्शन घेतो आहे. हे मंदिर कर्णाई मातेचं. कर्णाई देवीच्या मंदिरापासून थोडं 2 मिनटं वर चढत आल्यानंतर बघा आता हा पूर्वीच्या काळातील इथला कर्नाळा किल्ल्याचा दरवाजा आहे, मुख्य दरवाजा. त्याच्यात पडझड झालेली आहे, फक्त त्याचे अवशेष शिल्लक आहेत. बघा असं काहीसा दरवाजा आहे. आणि हे जे पूर्वीच्या काळात ठोकळे लावण्याकरता जागा असायची ती देखील इथे दिसत आहे दोन्ही बाजूला. दरवाजा बंद करून त्यामागे ठोकळा लावायचे. तर बघा मित्रांनो अशा कशा पायऱ्या आहेत वर जायला. इथून आम्हाला वर जायचं आहे आता. वर काहीतरी बांधकामाचे अवशेष दिसत आहेत, बघूया वर काय जाऊन ते. तर लोखंडी पायऱ्या चढून वर आल्यानंतर आपण या लोखंडी दरवाजातून आतमध्ये प्रवेश करतो. आणि आता समोरच्या दिशेत चालत गेल्यानंतर समोर अजून एक दरवाजा आपल्याला लागतो. हा बघा हाच आहे तो दरवाजा. अलीकडच्या काळात बनवलेला आहे असे वाटते, पण अतिशय सुंदर पूर्वीच्या काळात असल्यासारखाच दरवाजा बनवलेला आहे. आणि या पायऱ्या चढून आता आपल्याला वरच्या बाजूला जायचं आहे. चला तर पटापट या पायऱ्या चढून आपण वर जाऊया. आता बोगद्यासारखा रस्ता आहे आतमध्ये वर जाण्याकरिता. आणि वर चढून आल्यानंतर बघा आपण आता या एका जुन्या काळातील वास्तूजवळ येतो. हा जुन्या काळातील राजवाडा आहे, पूर्ण दगडी बांधलेला आहे राजवाडा. परंतु आता काळाच्या ओघात त्याची पडझड झालेली आहे. बाजूचं दगडी बांधकाम शिल्लक आहे, परंतु वरच्या बाजूचं छप्पर पूर्णपणे पडून गेलेलं आहे. त्यामुळे आता आतमध्ये भरपूर प्रकारची झाडे देखील उगवलेली आहेत, विविध प्रकारची. अशा प्रकारे जे सुंदर असा वाडा आहे. तर चला आता आपण इथून पुढे जाऊया. या बाजूला अजून एक छोटा दरवाजा दिसत आहे दगडी. त्या दगडी दरवाजातून आतमध्ये गेल्यानंतर आपण समोरच असणाऱ्या मोठ्या सुळक्याच्या जवळ जाऊन पोहोचू. बघा मित्रांनो, दारुगोळा कोठाराच्या थोडा वर आल्यानंतर आता आम्ही सुळक्याजवळ येऊन पोचलो आहोत. बघा हाच आहे तो सुळका, कर्नाळा किल्ल्याचा उंच सुळका, जो आपण नेहमी खालून बघत असतो. मुंबई गोवा हायवेवरून मुंबईला जाता येता दिसतो. तिथे आज आम्ही आलो आहोत. आणि इकडे बघा सुळक्याच्या खालच्या बाजूला कातात जे टाके आहेत, खांब टाके खोदलेले, मध्ये मध्ये खांब आहेत. त्यात पाणी देखील आहे, फक्त पाणी खाली आहे, शुद्ध पाणी आहे, पिण्यासाठी अगदी योग्य आहे. पण तो खाली असल्यामुळे तिथपर्यंत आत पोचणार नाही. चला चला पुढे जाऊया आपण. आता ह्या बाजूला पण एक दरवाजा दिसते समोर, आणि पुढे अजून काहीतरी आहे, झेंडा लावला, तिथं जायचं होतं आम्हाला. कर्नाळा किल्ला केव्हा बांधला गेला असावा याची इतिहासात फारशी स्पष्ट नोंद नाही, परंतु साधारण इसवी सन 1400च्या पूर्वी देवगिरीच्या यादवांनी हा किल्ला बांधला असावा असा अंदाज आहे. तसेच या किल्ल्याचा वापर मुख्यत्वे करून कोकण आणि घाटमाता यामध्ये होणाऱ्या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्याच्या दृष्टीने पूर्वीच्या काळी केला जात असावा. यादव, तुघलक, निजामशाही, मराठी आणि शेवटी ब्रिटिश अशा विविध सत्तांच्या आधिपत्याखाली हा किल्ला राहिला. इसवी सन 1818मध्ये पेशव्यांकडून कर्नल प्रॉथर या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी हा किल्ला जिंकून घेतला. त्यामुळे या किल्ल्याला प्रॉथर किल्ला असे देखील म्हटले जाते. मित्रांनो, सुळक्यापासून थोडं पुढे आल्यानंतर अजून हा एक इकडे दरवाजा आहे, त्यातून आम्ही आत्ताच नुकतंच खाली आलो इकडे. आणि तिकडे आम्हाला जरा पुढे बघूया, अजून पुढे पण आहे बुरुज, तिकडे जायचं आहे. आणि या दरवाजाच्या दोन्ही बाजूला बघा एक शिल्प आहेत प्राण्याचं, दोन्ही बाजूला आहे सेम शिल्प. बहुतेक शरबाचं शिल्प असं आहे. आणि एकंदरीत बुरुज देखील सुंदर बांधलेलं आहे, गोलाकार दगडी रचून. तर बघा मित्रांनो, समोर खारपाळा ब्रिज दिसत आहे, खारपाळ्याचा पूल. आणि असा मुंबई गोवा हायवे पूर्ण मुंबईकडे आलेला आहे आपल्याला. कर्नाळा अभयारण्यातून पुढे गेला आहे तो पनवेलच्या दिशेने. आणि हा सुळका कर्नाळा किल्ल्यावरचा. आणि एकदम आम्ही टोकाला आलो होतो कर्नाळा किल्ल्याच्या शेवट. तर पुन्हा आम्हाला जायचं आहे, इथनं पूर्ण किल्ला बघून जायला आमच्या इथपर्यंत. फार दमलेला आहे, आराम करतो आहे. या बाजूला खाली आपटा रसायन ही बाजू आहे. जेव्हा आपण गावाला रेल्वेने जातो मुंबईहून, तेव्हा या बाजूने रेल्वे जाते. तिथे एका ट्रेन समोर चाललेली आहे, आपट्यावरून मुंबईच्या दिशेने चाललेली आहे एक्सप्रेस. तर मित्रांनो बघा, कर्नाळा किल्ल्यावरून दिसणारा आजूबाजूचा परिसर बघा. या बाजूला समोर माणिकगड किल्ला दिसत आहे, भरपूर लांब आहे. आता वातावरण जरा स्पष्ट नाही आहे, थोडं भुरकट आहे. तसंच या बाजूला पेणजवळ असणारा सांक्षी किल्ला, वातावरण क्लिअर असेल तर दिसतो. आणि तसंच पुढे थोडा असणारा अलिबागच्या अगोदर असणारा सागरगड किल्ला, असे विविध किल्ले इथून दिसतात. परंतु तो वातावरण स्पष्ट क्लिअर पाहिजे तरच हे सर्व किल्ले इथून दिसतात.
आता वातावरण थोडं दुर्गट आहे, त्यामुळं माणिकगड किल्ला फक्त थोडं दिसतोय, बाकी किल्ले दिसत नाही आहेत. चला आता किल्ला बघून जायला आहे, जरा पुन्हा आम्ही जायला निघतो आता हळूहळू. तर मित्रांनो, अशा प्रकारे आमचा कर्नाळा किल्ला पूर्ण पाहून झालेला आहे आता. आणि आता आम्ही पुन्हा किल्ला उतरायला सुरुवात केली आहे. साधारण आता एक अर्धा तास आम्ही खाली पोचू, झाला अर्धा पाऊण तास झाला आम्ही सुरुवात केली उतरायला. चला सुंदर किल्ला होता. साधारण 2 तास खालपासून वरपर्यंत पोचायला 2 तास लागतात, किल्ला फिरायला 1 तास, आणि आता पुन्हा खाली यायला 1-1.5 तासात खाली एवढा वेळ लागतो. तर चला आता हा व्हिडिओ केला आता आपण येथेच संपवूया. आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.